शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महापीड कंपनीच्या टेराविट कॉम्प्लेक्स या खताविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसेच ते पिकात काय काम करते व त्याच्या वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बाजूची बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळच्या वेळी मिळत राहील. तर शेतकरी मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात खतांच्या ग्रेड ह्या उपलब्ध होत आहेत. तसे नवनवीन ग्रेड खतं हे बाजारामध्ये दाखल होत आहेत. तर आज आपण महापीड कंपनीच्या टेराविट कॉम्प्लेक्स या ग्रेड खताविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तसेच शेतकरी मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये जे रासायनिक खतं आहे त्यांचा तुटवडा निर्माण होत आहे. तर त्याला पर्यायी म्हणून जर आपण महापीड कंपनीचं टेराविट कॉम्प्लेक्स जर वापरलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पिकांना वाढीच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला टेराविट कॉम्प्लेक्स या ग्रेड खताविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर महापीड कंपनीच्या टेराविट कॉम्प्लेक्स या खतामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात. तर यामध्ये नायट्रोजन हे 12%, फॉस्फरस हे 11%, पोटॅशियम हे 18%, मॅग्नेशियम हे 1% व सल्फर हे 7.5%. तर अशा घटकांनी बनलेलं एक परिपूर्ण खत आहे. तसेच याचा वापर करायचा झाला तर बेसल डोसच्या खतांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. तसेच पिकाच्या वाढीच्या दृष्टीने एक चांगले बेसल खत आहे. तर शेतकरी मित्रांनो, टेराविटचा वापर केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय बदल हा पाहायला मिळत असतो. तर टेराविट कॉम्प्लेक्स हे दाणेदार स्वरूपातील अजैविक खत आहे, जे पिकातील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश यांची कमतरता भरून काढते. तसेच यामध्ये मॅग्नेशियम व सल्फर, तसेच झिंक, फेरस, कॅल्शियम, बोरान यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील पिकाला उपलब्ध होत असतात. तसेच हे पिकातील पांढरी मुळी, तसेच पिकातील वाढ व सेटिंग, फुटवा, फुले येण्यास चांगल्या पद्धतीने मदत करते. तसेच पिकातील ताण निवारण्याचे काम करते. तसेच पिकाला संतुलित पोषण देण्याचे काम करते. त्यामुळे पिकाची वाढ व पोषण चांगले होत असते. त्याच पद्धतीने पिकाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते, म्हणजे फळाचा आकार, रंग व पिकातील विविध क्रिया वाढवते. त्यामुळे पिकाची निरोगी वाढ होत असते. त्याच पद्धतीने पिकातील विविध क्रिया म्हणजे प्रकाशसंश्लेषण क्रिया, चयापचय क्रिया चांगल्या पद्धतीने होत असते. तर टेराविट कॉम्प्लेक्सचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण टेराविट कॉम्प्लेक्सचा वापर करू शकतो. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो. तर सुरुवातीला आपल्याला जर का बेसल खतामध्ये जर का वापर करायचा झाला तर बेसल खतामध्ये आपण 10 किलोपासून ते 25 किलोपर्यंत आपण बेसल खतामध्ये याचा वापर करू शकतो. तसेच याचे खास वैशिष्ट्य जर बघायचं झालं तर पिकाला स्लो रिलीज खतांसारखे काम करते. त्यामुळे पिकाला जास्त काळ लागत राहते व पिकाला पोषण मिळत असते व पिकाची वाढ ही चांगली होत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे कॉम्प्लेक्स खत असल्यामुळे आपल्याला बेसल डोस खतात वापरण्याच्या दृष्टीने एक चांगले पर्यायी खत आहे. तरी कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण महापीड कंपनीच्या टेराविट कॉम्प्लेक्स या खताविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.